हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती आता नवीन प्रॉब्लेम हा सुरू झाला आहे. तर पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती नो न्यू लॉग इन ॲक्सेप्टेड असा काही प्रॉब्लेम सर्वांसाठी येत आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन काय संपूर्ण काय आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. चला तर आता तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूयात आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम आला आहे त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगूयात. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी नो लॉग इन ॲक्सेप्टेड असा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे. तर मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती आता नवीन अर्ज घेणे हे बंद झाले. त्यामुळे मित्रांनो आता नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती दररोज नवीन प्रकारचे एरर आपल्याला पाहायला मिळत आहे. यातच आता आपल्याला न्यू लॉग इन ॲक्सेप्टेड असा काही प्रॉब्लेम येत आहे. तर पहा मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे याचं सोल्युशन सांगायचं झालं तर बाकीचे यूट्यूबर आहे तुम्हाला सांगत आहे तुमचं ॲप आहे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेटिंगच्या फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुमचं ॲप आहे क्लिअर स्टोरेज आणि क्लिअर कॅशे करून घ्यायचं. त्यानंतर तुमचं ॲप आहे एकदम व्यवस्थितपणे चालेल. तर मित्रांनो, असं करून काहीच होणार नाही. तर मग मित्रांनो, तुम्ही म्हणताल आता या प्रॉब्लेमवर आपण काय करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, हा जो प्रॉब्लेम येत आहे तो आपला प्रॉब्लेम नसून ॲपचा प्रॉब्लेम आहे. नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती आपल्याला दररोज नवीन प्रकारचे एरर पाहायला मिळते. यामध्येच आता आपल्याला नो न्यू लॉग इन ॲक्सेप्टेड असं काही प्रकारचे एरर पाहायला मिळालं आहे. मित्रांनो पहा, आता ज्या उमेदवारांचे अर्ज भरणे बाकी असतील अशा सर्व उमेदवारांनी वेबसाईटवरती अर्ज भरून घ्यायचे. मित्रांनो, आता तुम्ही म्हणताल वेबसाईटवरसुद्धा चालत नाही. तर मित्रांनो पहा, वेबसाईटसुद्धा चालत नाही. तर यासाठी तुम्हाला काय करायचं, 2 ते 3 दिवस थांबायचे. वेबसाईटसुद्धा सुरळीत चालू होईल. नाहीतर तुम्हाला काय करायचं, आता रात्री जागवलेलं नाही मित्रांनो. कारण की मित्रांनो, रात्री जागल्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली भरून होऊ शकतो. कारण की मित्रांनो, रात्री ट्रॅफिक हे एकदम कमी असतं. तुम्ही रात्री 12च्या नंतर एकदम ओकेमध्ये तुमचा फॉर्म हा भरू शकता. तर मित्रांनो, आता मी मांडल्याप्रमाणे सर्वजण आहे 12 वाजता नका जाऊ. तर परत एकदा तुमचं ट्रॅफिक तिथं घेऊन जातं आणि 12 वाजता परत तुम्हाला तुमचा फॉर्म हा भरता येणार नाही. मग आता या ठिकाणी तुम्ही म्हणताल आम्ही करायचं तरी काय. तर पहा मित्रांनो, आता तुम्हाला काहीतरी ॲडजस्टमेंट करावंच लागणार आहे. कारण की मित्रांनो, फॉर्म भरण्याची मुदत ही अगदी काही दिवसावर राहिलेली आहे. तर 31 ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे. तर या दरम्यान तुम्हाला सर्वांना फॉर्म भरून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला अजूनसुद्धा काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. तर मित्रांनो, यामध्ये जर तुमचं ऑनलाईन फॉर्म भरणे जर बाकी असेल तर जास्त चिंता करू नका. एवढे सर्व प्रॉब्लेम पाहता सरकार हे मुदतवाढ करू शकतं. त्यामुळे मित्रांनो, जसंही मुदतवाढ होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम कळवण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. आणि तुमचे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ते जे काही दररोज नवीन येत आहे त्याचं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि तुमचा प्रॉब्लेम हा नक्कीच सॉल्व्ह करत आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.